नमस्कार, मी दिव्याच व्हेज राईसमध्ये आज पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं पाहणार आहोत. कटाची आमटी. तर साहित्य पाहूया. वाटणाचं खोबरं घेतलेलं आहे अर्धा इंच, पातळ असं चिरून खोबरं. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 7 ते 8 आणि मोठे 2 कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ते आता आपण हे जे आहे तव्यावर, लोखंडी तव्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. तुम्ही लोखंडी असेल तर खूपच बेस्ट. रंग छान येतो वाटण खोबऱ्याचं, कांद्याचं वाटण करताना. आता आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत. जिरं घातलेलं आहे मी इथे, अर्धा चमचा इतकं जिरं. आणि मग आता आपल्याला खोबरं घालायचं आहे. खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं गोल्डन होईपर्यंत, म्हणजेच आपल्या कटाची आमटीला रंग छान येईल. त्याच्यामुळे आपल्याला खोबरं जे आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. डायरेक्ट गॅसवर सुद्धा बारीक करून मग ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकता आणि मग मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ शकता. आणि असं जरी केलं तर एकदम, तुमच्याकडे खलबत्ता नाही त्यांनी प्रोसेस केली तर खूपच बेस्ट आहे. आता मी जे आहे लसणाच्या पाकळ्या घालते इथे आणि आलं जे आहे बारीक तुकडे करून चिरून घेतलेलं आहे इथे, ते सुद्धा घातलेलं आहे. आणि छान असं कांदा जे आहे ते मोठे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा घालायचं आहे. आणि छान असं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असं मिक्स करून रंग आमटीला जे आहे कटाच्या आमटीला कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं. तेव्हाच आपली जी आमटी आहे खूप छान लागते, चवीला खायला अप्रतिम लागते, खूप रुचकर लागते, एकदम चविष्ट. आणि जे कोथिंबीरच्या काड्या आहेत ते मी ते घातलेलं आहे वाटण्यासाठी. वाटणाची जी चव आहे ती छान लागते. आणि इथे मी तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की मग आपण जे मसाला जे आहे गार झाल्यानंतर ते वाटून पेस्ट करायचे आहे मिक्सरमध्ये आणि ते आपल्याला ते घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. मी जरा वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे कटाची आमटी कशी बनवतात ते. आणि जो मसाला आहे तो छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये सुके मसालेच घालायचे आहेत आणि मग आपल्याला पुन्हा फोडणी द्यायची आहे. जी प्रोसेस आहे तुम्ही ती सेम ॲज इट इज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट फोडणी दिली तर पण अशी केली की चव छान येते आणि जे आमटीला आहे कटाची आमटीला रंग छान येतो. काही जण शेक म्हणतात, काही जण कटाची आमटी म्हणतात. आणि हळद पावडर जी आहे अर्धा चमचा घालते मी इथे. आणि काळा मसाला असेल तर तो घाला, नसेल तर मग कांदा लसूण मसाला घालू शकता. मी इथे तोच घातलेला आहे, 2 ते 3 चमचे. छान लागते चव आणि एकदम छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असं परतून घ्यायचं आहे, मस्त असं गोंधळून जाते पाकळीवर. आणि आता ते पुन्हा मी कढई ठेवलेली आहे आणि जे पुन्हा आता आपल्याला छान फोडणी द्यायची आहे. खमंग अशी तेल घालायचं आहे, कढई छान तापवून द्यायची आणि मग तेल घालायचं आहे. इथे मस्टर्ड ऑइल वापरते मी इथे. तुमच्याकडं जे ऑइल असेल, जे तेल असेल तुम्ही ते वापरू शकता.
मोहरी घातलेली आहे मी इथे. फोडणीची तयारी करते आपण. मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा इतका आणि जिरं घातलेलं आहे. मोहरीला अगोदर छान तडतडू द्यायचं आहे चटचट असं आणि मग जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलली की मग ह्याच्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता वापरायचा आहे. पाहू शकता तुम्ही कढीपत्ता घातलेला आहे. भरपूर सारा कढीपत्ता नक्की आवर्जून घाला आमटीला कटाच्या, तेव्हा चव खूप छान लागते, अतिशय रुचकर लागते. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण जे मसाला वाटून घेतलं होतं मगाशी तेच आता आपल्याला या स्टेजला घालायचं आहे. आणि पाणी जे आहे सेपरेट घालायची काही गरज नाही. जे आपण पुरणचे जे डाळ आपण जे लावतो जेळवणी हे साईडला काढून ठेवलं तेच पाणी आता आपल्याला या स्टेजला घालायचं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे येळवणीचं पाणी आहे ते गरमसुद्धा घालू शकता किंवा गरम घातलं तर उकळी छान लवकर येते आणि कटसुद्धा जो आहे तरी ती छान येते. नसेल तर मग नॉर्मल पाणीसुद्धा घालू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि छान तेल सुटेपर्यंत असं झालं की मग आपल्याला पाणी घालायचं आहे, येळवणी घालायचं आहे या स्टेजलाच. मी 4 ग्लास इतकं पाणी घातलेलं होतं, ते शिट्ट्या होऊन 3 ग्लास इतकं झालेलं आहे. तितकं मी पाणी अजून ॲड केलेलं आहे. आणि अंदाजानुसार तुम्हाला थोडंसं घट्ट किंवा थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीमध्येच असावं कटाची आमटी. खूप पातळ किंवा खूप घट्ट पण नसावं, म्हणजे भातासोबत किंवा पुरणपोळीसोबत खाऊ शकता असं. खायला खूप चविष्ट झालेली आमटी, खूप सुंदर एकदम रुचकर. आणि काहीजण शेक म्हणतात, काहीजण कटाची आमटी म्हणतात. आम्ही कटाची आमटी म्हणतो. तुम्ही नक्की काय म्हणताय ते कमेंट करून मला नक्की सांगा, तुमच्या इकडे काय म्हणतात. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं व्हिडिओ पाहता आपण सबस्क्राईब करत नाही. प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्याला फॅमिली वाढवायची आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता झाकण ठेवून आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि फ्लेम जे आहे ते एकदम मीडियम टू लो ठेवायची आहे. आणि खूप हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर मग जो कट आहे तर्री आहे ती येणार नाही. त्याच्या मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही शिजवायची आहे आमटी. छान असं उकळी येऊन द्यायची आहे. पाहू शकते आता झाकण ठेवून छान असं 5 ते 10 मिनटं एकदम मीडियम फ्लेमवर छान असं उकळू द्यायचं आहे. आणि पाहू शकते किती छान सुंदर असं रंग आलेला आहे. तर्री पाहू शकते किती सुंदर आलेला आहे. अजिबात लाईट वगैरे हे करता ओरिजिनल ह्याच्यामध्येच मी दाखवते आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी मला सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.